शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची बॉडी 2 दिवस का ठेवली? बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले? रामदास कदमांचा ठाकरेंना सवाल, तर रामदास कदम फालतू माणूस म्हणत चंद्रकांत खैरेंची टीका. रामदास कदमांच्या तोंडात कुणीतरी शेण कोंबलं असेल अशी वक्तव्य करणं ही बाळासाहेबांची बेईमानी. संजय राऊतांचं रामदास कदमांना प्रत्युत्तर. रामदास कदमांसारख्या श्वानांना किंमत देत नाही. कदमांना राज्यात नेता म्हणून कुणी विचारात मांडायला तरी बोलवलं आहे का? भास्कर जाधवांची रामदास कदमांवर टीका. रामदास कदम बोलले ते खरं आहे. त्यावेळेस स्वित्झर्लंडवरून कोण येणार होतं? नितेश राणेंचं वक्तव्य. आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी, मराठीसाठी आम्ही एकत्र येणार. मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया. हिंदुत्वावरून आमच्या अंगावर येऊ नका, ठाकरेंचा भाजपला इशारा. कुणाचं कुणाबरोबर मनोमिलन होतं याची चिंता तुम्ही बाळगू नका. कोण कुणाशी युती करतो त्याचा हिशोब आमच्याकडे आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर शिंदेंचा टोला. शिवतीर्थापलीकडच्या शिवतीर्थाशीही आमचं नातं. राज ठाकरेंविषयी आमच्या भावना अत्यंत महत्वाच्या. दोन्ही बाजूंनी मनांची पूर्णपणे तयारी. युतीबद्दल संजय राऊतांचं वक्तव्य. अमित ठाकरेंचा पराभव करताना तुमच्या भावना कुठे गेल्या होत्या? राज ठाकरेंना आपलं मानलं असतं तर दुसरं शिवतीर्थ बांधावं लागलंच नसतं. नवनाथ बन यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी सारं काही गमावलं. आपल्याच नेत्यांना संपवणारे गटप्रमुख. एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाला मंत्री झाला. हाच रिक्षावाला 5 कोटींचा मालक झाला. कधीही प्रॅक्टिस न केलेला त्यांचा मुलगा डॉक्टर झाला. संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर. निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे ठाकरे मानसिक तणावात आहेत. मानसिक तणावामध्ये असणारी माणसं विकृतीनं बोलतात. चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ठाकरे लवकरच मोर्चा काढणार. उद्धव ठाकरेंनी दिलेल्या अल्टिमेटम नंतर मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थिती संदर्भात आज शिवसेना भवनमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक. 15 मिनिटात महाराष्ट्राच्या पूरस्थितीची पाहणी करणाऱ्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाहीये. शेतकरी म्हणून जगलेलं आमचं सरकार आहे, त्यामुळे आम्हाला कोणाच्या सल्ल्याचीही गरज नाहीये. जयकुमार गोरेंची उद्धव ठाकरेंवर टीका. मीडिया ट्रायल वेळेस माझी बहीण धीर देत होती. धनंजय मुंडेंचं वक्तव्य. तर 2009 पासून दोघे भाऊ बहीण एकमेकांसाठी कटकारस्थान रचत होते. जी बहीण त्रास देत होती आता तिचा आधार वाटतोय. करुणा मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका. धनंजय मुंडे माझ्या नादी लागू नका. पवित्र मेळाव्यामध्ये कोणते फोटो घेऊन नाचायला भाग पाडता? तुमचे हात रक्ताने भरलेले आहेत. मला सगळं काही माहिती आहे. मी सगळं बाहेर काढेन. जरांगेंचा मुंडेंना इशारा. ओबीसी आरक्षण टिकू द्या, जरांगेंना समज द्या असं मुख्यमंत्र्यांना सांगू. हाकेंची प्रतिक्रिया. तर जरांगेंना काय झालंय ते बघा आणि त्यांच्यावर राज्याच्या तिजोरीतून उपचार करा. लक्ष्मण हाकेंचा टोला. लक्ष्मण हाकेंना मी मोजत नाही. हाकेंचे प्रश्न विचारू नका. जरांगेंचं हाकेंना प्रत्युत्तर. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या ओबीसींच्या प्रमुख नेत्यांची बैठक. जीआरमुळे ओबीसी समाजात संभ्रम निर्माण झाला असल्यानं बैठक. छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हाके, बबनराव देखील बैठकीत उपस्थित राहणार. भाजप नेते परिणय फुकेंची माहिती. नालायकांच्या हातात नवी मुंबई पालिका गेली तर या शहराचं वाटोळं होईल. 14 गावं आम्हाला नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत नकोयत. कुणाच्या तरी लहरीपणाचा बोजा नवी मुंबईवर का? गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर नाव न घेता निशाणा. शेतकरी आंदोलनासंदर्भात बैठक घेऊन पुढची दिशा ठरवणार. दिवाळीपर्यंत सरकार काय करतंय ते बघणार. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री 5 किंवा 6 तारखेपर्यंत घोषणा करतील. शेतकऱ्यांची दिवाळी सरकार नक्कीच गोड करणार. सुरेश धस यांची प्रतिक्रिया. राज्यात आजपासून इलेक्ट्रॉनिक बॉन्डची सुरुवात करणार. आयातदार आणि निर्यातदारांना मोठा दिलासा. कस्टम अधिकाऱ्यांकडून तात्काळ पडताळणी केली जाणार, त्यामुळे आळा बसणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. फक्त निवडणुकांपुरतं लाडक्या बहिणींना पैसे मिळणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा महायुती सरकारवर निशाणा. राज्यातील 4 विमानतळांच्या विकासासाठी अजित पवारांकडून कार्यवाहीचे आदेश. बारामती, यवतमाळ, लातूर आणि धाराशिव विमानतळाच्या विकास कामासाठी बैठक संपन्न. विमानतळावरील नाईट लँडिंगच्या बाबतीतही बैठकीत चर्चा. अजितदादांची अचानक साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात एंट्री. अजितदादांकडून पार्किंगमधील तुटलेल्या फरशी संदर्भात पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना विचारणा.
शिवकालीन वाघनख लवकरच कोल्हापूरमध्ये आणणार. कसबा बावडामध्ये ऐतिहासिक वाघनख प्रदर्शनासाठी ठेवली जाणार. पुढील आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये प्रदर्शनाला सुरुवात होणार. महादेव मुंडे हत्या प्रकरणात एवढं काय दडलंय? आरोपीपर्यंत का पोहोचू शकत नाहीयेत? महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा सवाल. विधान भवनातील मारहाण प्रकरण तपासाला स्थगिती. मरीन ड्राईव्ह पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश. हाणामारीचा पुढील तपास थांबवण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश. पडळकर आणि आव्हाडांच्या समर्थकांमध्ये झाली होती हाणामारी. गुंड निलेश घायवळकडून निवडणूक आयोगाची फसवणूक. घायवळ आणि त्याच्या पत्नीचे 2 ठिकाणी मतदार यादीत नावात बदल करून पुणे आणि अहिल्यानगरमध्ये नोंदणी केल्याची माहिती. राज्यात मतदार यादीतून मृत व्यक्तींची नावं हटवणार. जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार. मतदार यादी आणखी अचूक करण्यासाठी निर्णय. उद्योग विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी समिती गठीत. उद्योगमंत्री उदय सामंतांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत. समितीमध्ये मुख्य सल्लागारांचाही समावेश. मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी. सणासुदीच्या काळात केंद्राकडून महाराष्ट्राला 6,418 कोटींचा आगाऊ हप्ता. अजित पवारांकडून पंतप्रधान आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे आभार. या रकमेचा राज्याला निश्चितच उपयोग होईल. अर्थमंत्री अजित पवारांकडून विश्वास व्यक्त. दक्षिण रत्नागिरीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा धक्का. ठाकरे पक्षाच्या नितीन शेट्टे यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश. आमदार किरण सामंतांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. जळगावच्या रावेरमधील कृषी उत्पन्न संचालक, आजी माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसह 100 कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना नोकरीत नियमित करा. प्रशिक्षण पूर्ण झालेल्यांचं आमदार भावना गवळी यांना निवेदन. युवकांना नोकरीमध्ये नियमित करण्याची मागणी. भिवंडी वाडा या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधातील आमरण उपोषण 4थ्या दिवशीही सुरूच. भिवंडी जनआंदोलन समितीचे प्रमुख प्रमोद पवार यांचं गेल्या 4 दिवसांपासून उपोषण. तर पवार यांची प्रकृती खालावली. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी यावेळेस संजय कांडेलकर यांचं बेमुदत उपोषण सुरू. लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी. लातूरच्या रिंग रोड भागातील अवैध धंदे बंद करा. नांदेड नाका भागात ट्रॅफिक सिग्नल सुरू करा. या मागण्यांसाठी नागरिकांचा रास्ता रोको. हिंगोलीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रवी शिंदेंसह शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी कळमनुरीच्या उपविभागीय कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन. नाशिकच्या येवल्यामध्ये झालेल्या पावसाचं पाणी अजूनही शेतात साचलं. कांद्याचं पीक शेतात चढलं. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. हिंगोली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 107 कोटी रुपये वितरित. पूर परिस्थितीमुळे सरकारकडून मंजूर झालेल्या 231 कोटींपैकी 107 कोटी रुपयांचं वितरण. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची माहिती. डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फाउंडेशन शिरोळ यांच्याकडून पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील पूरग्रस्त भागात जीवनावश्यक वस्तूंचं वाटप. नाशिक शहरासह जिल्ह्याला आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट. नाशिकमधील घाट माथ्यालाही हवामान विभागाकडून नोटीस जारी. यंदा राज्यात सरासरीपेक्षा 20% अधिक पाऊस. मराठवाड्यात सर्वाधिक 39%, तर मध्य महाराष्ट्रामध्ये 20% अधिक पावसाची नोंद. कोकण गोवा भागात 15% अधिक पाऊस. हवामान विभागाची माहिती. जळगावमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजांमधून 10,000 क्युसेकने तापी नदीपात्रात विसर्ग. तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. बीडच्या केज तालुक्यातील केजडी नदीला पूर. पुराच्या पाण्यामुळे नदीकाठची शेतजमीन 5 ते 6 फूट खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची ही मागणी. पुण्यात खरीप हंगामाला पावसाचा मोठा फटका. 48 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक 26 लाख हेक्टरला अतिवृष्टीचा फटका बसण्याची माहिती. कृषी विभागाची अधिकृत माहिती समोर. गोदावरी नदीला पूर आल्यानं गंगाखेड, सोनपेठ आणि पाथरी तालुक्यात पिकांचं अतोनात नुकसान. सोयाबीन, तूर, कापूस पाठोपाठ ऊस पीक देखील पाण्याखाली. हजारो हेक्टरवरील पिकांना मोठा फटका. नाशिकच्या निफाडमध्ये ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागेचं मोठं नुकसान. द्राक्ष बागांवर भुरी, करपासह अनेक रोगांचा प्रादुर्भाव. प्रति एकर 1.5 ते 2 लाख रुपये मदत द्या. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाची सरकारकडे मागणी. नाशिकच्या येवल्यामध्ये पुराच्या पाण्यात चिंचोडी पूल वाहून गेला. नागरिकांची मोठी गैरसोय. प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी.
पुण्यात जलसंपदा विभागाशी निगडीत विविध विषयांवरती महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. मुठा आणि भीमा नदीवरील बंधाऱ्यावर स्वयंचलित बॅरेजेस आणि उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रामध्ये बॅरेजेस बांधण्याचा महत्त्वाचा निर्णय. अमरावतीच्या परतवाडामधील गोळीबार प्रकरणी अपडेट समोर. आंतरराज्यीय चोरांची टोळी अटकेत. 13 जणांना अटक. चोरांच्या टोळीचा बिश्नोई गँगशी काही संबंध आहे का याचा तपास सुरू. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची माहिती. पुण्याच्या कोथरूडमध्ये दसऱ्याच्या दिवशी मुलाकडून आपल्या स्वतःच्या बापाचीच हत्या. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून वडिलांची हत्या. आरोपी मुलगा कोथरूड पोलिसांच्या ताब्यात. सांगलीच्या आटपाडीमध्ये संपत्तीसाठी मुलाने वडिलांना बाहेर काढलं. तसेच बहिणींवर हल्ले करत खोटी तक्रारही दाखल केली. त्यानंतर बहिणीकडून देखील भावविरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. पुढील तपास सुरू. जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये रंगली खंडा स्पर्धा. 42 किलोची तलवार उचलून तरुणांच्या कसरती. मंदिरासमोरील प्रांगणात स्पर्धा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. मर्दानी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी स्पर्धा रंगली. सोन्याच्या जेजुरीवर खंडेरायाचा मर्दानी दसरा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न. भंडारा कोबऱ्याची उधळण करत मल्हारी मार्तंडाचा पालखी सोहळा संपन्न. धुळ्यामध्ये 150 वर्षांची परंपरा असलेल्या बालाजी रथ उत्सवाला प्रारंभ. परंपरेनुसार आरती करून रथोत्सवाला सुरुवात. एकादशी निमित्त पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. दर्शनासाठी तब्बल 5 किलोमीटर लांबच लांब रांगा. गोंदियाच्या चुंभली गावात जाण्यासाठी रस्ता आणि पूल नसल्यामुळे ग्रामस्थांचे मोठे हाल. अनेक वेळा आंदोलन करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. लवकरात लवकर पूल आणि रस्त्याचं काम पूर्ण करा, ग्रामस्थांची मागणी. भंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्गावर जीव मुठीत घेऊन नागरिकांचा प्रवास. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप. नाशिकमध्ये 2 लाख रुपये लोकवर्गणी काढून श्रमदानाने रस्ता बनवला. ग्रामस्थांनी एकत्र येत वडनेर भैरव जवळील रस्त्यावरील खड्डे बुजवले. मुक्ताई साखर कारखाना बंद पडल्यानं मुक्ताईनगर रावेर भुसावळमध्ये ऊस लागवडीमध्ये घट. 10 ते 20% ऊस लागवड. शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे पाठ फिरवली. सांगलीतील एका बंगल्यामध्ये दरोड्याचा प्रयत्न. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न. मात्र आरडाओरडा झाल्यानं चोरट्यांचा पळ. परिसरातील नागरिकांनी पाठलाग करत चोरट्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. जळगावात पोलीस कर्मचाऱ्याची 1,32,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक. बँक कर्मचारी असल्याचं सांगत क्रेडिट कार्ड सुरू करण्याच्या बहाण्यानं गंडा घातला. गुन्हा दाखल. मुंबईमध्ये पोलीस कॉन्स्टेबलची 94,103 रुपयांची फसवणूक. सायबर फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल. धाराशिवमधील व्यापाऱ्याची क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फसवणूक. थेट बिहारमधून 4 लाख रुपयांचा गंडा घातल्याची माहिती. सायबर पोलिसात गुन्हा दाखल. नाशिक शहरातील विविध भागात टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणारे ट्रिपल सीट फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेकडून 1 दिवसाचं वेतन पूरग्रस्तांना दिलं जाणार. तसेच मत्स्योद्धारी देवी संस्थांच्या वतीनंही 1 लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये वर्ग. लातूरमधील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांची माहिती. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेमध्ये गोंदियात येरोडा नगर परिषद, गोरेगाव आणि सालेकसा नगरपंचायतीचा समावेश. त्यामुळे गोंदियामध्ये इच्छुकांच्या मोर्चे बांधणीसह निवडणूक प्रक्रियेला वेग. येरोडा गोंदियातील बाजार समितीमध्ये अल्पमुदतीच्या धान विक्रीला सुरुवात. शासनाच्या निर्देशानुसार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये धान खरेदी केंद्र सुरू करणं अपेक्षित. मात्र यंदाही वेळेवर धान खरेदी केंद्र सुरू होणार की नाही या संदर्भात साशंकता. बुलढाण्यातील ग्रामीण आणि अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था. खड्ड्यांमुळे बसेसची यंत्रणेमध्ये सतत बिघाड. त्यामुळे आता महिनाभरात एसटीला 3.5 लाखांचा फटका. तर एसटीच्या फेऱ्या 40 फेऱ्या रद्द झाल्याची माहिती. नवी मुंबईतील वाशीमध्ये सोनं दुप्पट करून देण्याच्या आमिषानं महिलेची 8 लाखांची फसवणूक. दीपक पाटील नावाच्या संशयित आरोपी विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नागपुरात देवीच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीची महिला पोलिसांकडून धिंड. दुर्गा मार्शल महिला पोलिसांच्या टीमकडून मानवतानगर परिसरात आरोपीची धिंड. आरोपी सूरज खोब्रागडे याने अनेकांवर जीवघेणे हल्ले केल्याचाही आरोप. इंदापूरमधील बारामती राशीन रोडवरती चालकाचा ताबा सुटल्यानं पिकअपचा भीषण अपघात. अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. मात्र पिकअपमधील शेतीमालाचं मोठं नुकसान. नाशिकमध्ये मध्यरात्री पुन्हा एका युवकाची हत्या. नाशिक रोडच्या गोरेवाडी या ठिकाणीची ही सगळी घटना. कृष्णा ठाकरे या युवकावर धारधार शस्त्रानं हल्ला. गुन्हा दाखल.
जळगावात कासमवाडी परिसरात 2 कुटुंबातील जुन्या वादातून तरुणाची हत्या. जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा. दसऱ्याच्या दिवशी वाद उफाळून आल्यानं तरुणाची हत्या. पुण्याच्या जुन्नरमधील पिंपळवंडी या ठिकाणी भरदिवसा बिबट्याचा मेंढीवर हल्ला. हल्ल्याच्या संपूर्ण थरार हा कॅमेऱ्यात कैद. दिवसा मानवी वस्तीकडे बिबट्याचा मुक्त संचार होत असल्यानं ग्रामस्थांमध्ये भीती. ऊसाच्या प्रतिटन मागे 15 रुपये कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयाला लातूरमधील शेतकऱ्यांचा विरोध वाढला. शेतकऱ्यांच्या खिशातून काढून दुसऱ्या खिशाला मदत करायची असा सरकारचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. परभणीच्या गंगाखेडमध्ये पूरपरिस्थितीमुळे रावण दहन ऐवजी अपप्रवृत्ती, पुतळ्याचं विसर्जन, आतषबाजी आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून पूरग्रस्तांना मदत कार्य. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून